आमच्या केबली गेल्या, आमच्या केबली भरून द्या आम्हाला सगळ्या शेतकऱ्यांच्या. शेतकरी भाववत नाही, शेतकरी भाववत नाहीये. तुम्ही भेटा, बाईट देऊन जाऊ नका लगेच, तुम्ही भेटा. फक्त एवढाच विषय आमचा. मी सुधाकर काशीनाथ आरोटे, राहणार मेंदोरी, माझी प्राचार्य. माझी सुद्धा या चोरीमध्ये 2 वेळा 200 फूट केबल वायर चोरीला गेलेली आहे. सर्व गाव या चोऱ्यांच्या प्रकारामुळं असं अस्वस्थ आहे. इकडे यावं, कंप्लेंट द्यावी, तर हे त्यांना थोडा वेळ ठेवतात आणि सोडून देतात. पोलीस स्टेशनला आमची काहीही दखल घेतली जात नाही. मी स्वतः त्या PIशी बोललो तर PI म्हणे तुम्ही वेडे आहेत, तुम्हाला अक्कल नाही काही, तुम्ही काहीही बोलता. आणि मग याच्यामुळं आमचाही राग अनावर होतो, आमच्याकडूनही एखादा अपशब्द वापरला जातो. त्याच्यामुळं त्यांना चिड येणंही साहजिक आहे. पण आम्ही हे किती सहन करायचं? सर्व गाव बेचैन आहे. कोणाचे बारे चोरीला जातात, कोणाचं काय ते कोणते आपण काय म्हणतो त्याला, साळ, कोणाचे भात, कोणाचे सोयाबीन, या गोष्टी अशा चोरीला जातात. परत ते काय खतं वापरण्यासाठी काहीतरी फिल्टर असतं, ते फिल्टर चोरीला जातात, बारे चोरीला जातात. आणि मोटरीच्या वायरी चोरून नेतात. मोटरी तर किती खोलल्या, 10 मोटरी खोलून नेलेल्या आहेत आणि त्यांच्या वायरी काढून नेलेल्या आहेत. त्यांचं सामान सुद्धा असं अस्ताव्यस्त कुठंतरी नदीत किंवा एखाद्या विहिरीत फेकून दिलेलं आहे, तेही सापडत नाही. आणि कांद्याचे रोपं उपटून ठेवलेले आहेत, ते कांद्याचे रोपं तसेच वाळून गेले. शेतकऱ्यांनी हे कसं सहन करायचं? आणि इकडं पोलीस स्टेशनला आल्यावर हे काही कारवाई करीत नाही. निमराळला चोरी झाली, 3 चोर पकडून दिले म्हाळादेवीचे, त्यांच्यावर काही कारवाई झालेली नाही, त्यांना तसंच सोडून देण्यात आलं. नंतर मेंदुरीला 2 वेळा लागोपाठ 10 मोटरी खोलून नेल्या, त्यांच्यावर कारवाई नाही. बैरवाडीचे सोयाबीन, भात, साडी वगैरे चोरून नेलेले आहेत, त्याच्यावर कारवाई नाही. परत इंदुरीच्या काल पाठीमागे पंचायतीच्या मोटरी चोरून नेल्या. तर तुम्ही कागद आणा, ते मोटरींचे बिल आणा, असं करून सरकारी योजनेच्या मोटरी चोरून नेल्या. आणि इंदुरीचे काल, इंदुरी येथे रागरोज चोर पकडून सुद्धा त्यांना सोडून देण्यात आलं. काहीतरी आर्थिक व्यवहार झाल्याचंही बोललं जात आहे बाहेर. त्यांची नाव घ्या ना, तिघांची नाव घ्या ना. तिघांचे नाव मला माहित नाहीत. एक भाऊसाहेब गोडके यांच्याही मोटरी खोलून नेलेल्या आहे. ग्रामपंचायतची मोटर गेलेली आहे. तर हे जर असं चाललं तर शेतकऱ्यांनी करायचं काय? तर PIला सांगितलं तर PI म्हणतो आम्ही काय बांधावर जाऊन बसायचं का? मग आम्हाला सांगा मार्ग काय करायचा तो. आमच्या हातून जर एखाद्या वेळेला काही वाईट घडलं तर आम्हाला मात्र अटक होईल, चोरांना नाही अटक होऊ शकत. तर याची दखल घ्यावी सर्वांनी. पोलीस स्टेशननं जरा जागरूक होऊन दखल घ्यावी, लोकांना वेड्यात काढू नये आणि लोकांच्या अज्ञानाचा तुम्ही फायदा घेऊ नका. लोकांना समजत नाही, तुम्हाला समजतं तर तुम्ही कायद्याचं पालन करा, तुमची ड्युटी तुम्ही बजावा, एवढी मी विनंती करतो आणि थांबतो. आमची मागणी एकच आहे की ज्यांनी या वस्तू चोरलेल्या आहेत, या तिघांकडून किंवा ही टोळी असणार आहे, नुसते तिघ नसणार आहेत, ही टोळी असणार आहे. कारण एका रात्री 10 मोटरी तोडायच्या म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. तर यांच्याकडून काहीतरी भरपाई मिळाली पाहिजे. ज्यांचे नुकसान झाली त्यांची भरपाई यांनी दिली पाहिजे. आणि हे माल कुठंतरी ते विकतात. एकानं तर मला सांगितलं आम्ही स्मशानभूमीत नेऊन ते जाळतो म्हणे. कुठं जर स्मशानभूमी चालू असली तर तिथं वायरी नेतो, तिथं जाळतो म्हणे, आणि तिथं आम्ही शेकत बसतो, असं पण सांगितलंय. आणि चोरी करण्याची पद्धत अशी आहे, जेव्हा हे चोर चोरी करायला जातात तेव्हा ते रस्त्यावर काही त्यांचे जे ठरलेले लोक सहकारी असतील ते तिथं नाचत असतात दारू पिऊन. आणि लोकांना वाटतं इथं लोक जागे आहेत, कशाला इथं कोण चोरी करील, आणि ते इकडं चोरी करत असतात. आणि मग त्यांना त्यांच्या मोबाईलवरून इशारा मिळाला की ते तिथं येतात आणि गाडीवर घेतले, त्यांच्याकडे पिकअप आहेत, पिकअपमध्ये टाकतात आणि घेऊन जातात.
अशी परिस्थिती आहे. रुपयाचा ऐवज गेला असेल अंदाजे. साधारण नाही रे भाऊ 5-7 लाखाचा माल गेला. 5-7 लाखाचा सहज माल गेला असेल. कारण एक मोटर 38 हजाराची मोटर आहे. मी माझं स्वतःच 15 हजाराच्या 2 वेळा वायरी गेल्या. 200 फूट 50 रुपये 55 रुपये फुटाला. तुम्ही आले हा याच्या अगोदर पोलीस स्टेशनला कोणी तक्रार दाखल केली? मग निमरळच्या वेळेला तक्रार दाखल आहे. परत भैरवाडीची तक्रार आहे. मी स्वतः होतो तक्रार द्यायला. तक्रार याच्या पूर्वी दाखल केलेली आहे. ही कालची झालेली आहे. विशेष म्हणजे काल रेड हँड पकडून दिले. हा रेड हँड पकडून तुमच्या हातात दिले. चोर जरी पकडले, तुम्हाला पहिले ज्या चोरी झाल्या त्यांचा संशय कोणावर आहे? नाही, आता आम्ही ते संशय जर आम्हाला माहित आहे तर आम्ही त्यांना धरून मारू ना. रेड हँड पकडलं नाही. हे रेड हँड त्यांच्या ताब्यात दिलेत. माळादेवीच्या ताब्यात दिले होते. यांनी सोडून देतात आणि परत कायद्याचं ज्ञान आम्हाला सांगतात की अमक्या कलमाखाली आम्ही केस दाखल केली, त्यांना अटक करता येत नाही, अमकं करता येत नाही. आणि आम्ही बोललो का अटक करता येते. रात्री या चोरांनी सगळी कबुली दिलेली. कबुली दिली. त्याचे व्हिडिओ आहेत त्याचे. ते म्हणे आम्ही 200 रुपये किलो ती वायर विकतो. पण घेणारा कोण आहे मग? त्यांना बोलून विचारा ना. व्यवहार करून सोडून देण्यात आलं. हा सांगितलं ना त्यांना. आणि ग्रामपंचायतची मोटर गेल्यानंतर यांनी आपल्याला असे प्रश्न विचारले की तुमच्याकडं खरेदीचा कागद आहे का? हा खरीचा कागद. आता 10-20 वर्ष मोटर टिकतात आणि ते अमित भाऊसाहेब येवले, मेंदुरी ग्रामपंचायत सरपंच. माहिती देतोय, मागच्या वर्षभरापूर्वी मेंदुरी गावाची लिफ्ट इरिगेशन, मेंदुरी व बहिरवाडी गावाचं जे सरकारी योजनेतून लिफ्ट इरिगेशनची मोटर काढून ठेवलेल्या होत्या. लिफ्ट इरिगेशन बंद पडल्यामुळं सरकारी ग्रामपंचायतच्याच मोटरीच्या इलेक्ट्रिशियन रूममध्ये तिथून त्या दोन्ही 100, 200 HP मोटरी चोरीला गेल्या. त्यानंतर ग्रामसभा घेण्यात आली. ग्रामसभेमध्ये त्या मोटरीविषयी माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलीस स्टेशनला येऊन आम्ही ज्यावेळी तक्रार दाखल केली त्यावेळेस पोलिसांनी आम्हाला त्या मोटरींचे म्हणजे 70-80च्या दशकात त्या मोटरीच्या बसवल्या होत्या त्यांची बिलं मागितली, की ज्याची कुठलीही बिलं ग्रामपंचायतकडे आत्ताच्या असण्याचं कारण नाही. कारण ते सरकारी योजनेतून ज्यावेळी त्यावेळेस ठेकेदार असेल किंवा जो कोणी अधिकारी असेल ज्यांनी ती योजना राबवली त्याच्याकडे ते बिलं मिळू शकतील. आमच्याकडे नव्हते. तर त्यामुळं आमच्या ते केसवर कुठलीही चौकशी झाली नाही, कुठलंही त्याच्यावरती त्यांनी ॲक्शन घेतली नाही आणि सोडून दिलेलं आहे त्या मोटरींच्या त्या चोरांना किंवा त्या चोरीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलं. मी त्याच वेळी बोललो होतो, ही चोरी जर सोडून दिली, ह्या चोरीविषयीचं काही झालं नाही तर भविष्यात चोऱ्या होतील आणि तेच पुनरावृत्ती ते इथून पुढे सुरू झाली. आणि तिथूनच त्याच ठिकाणावरून 15 मोटरी 15 दिवस आधी, त्यानंतर 8-8 दिवसाच्या गॅपनी 5-6 लोकांच्या वायरी, परत 5-6 लोकांच्या केबल अशा चोरून नेण्यात आल्या. आणि आता त्याही नंतर शेजारच्याही गावांमध्ये ठराविक ठिकाणी चोरून नेण्यात आलंय. काल शेजारच्या समोरच्या नदीच्या पलीकडच्या गावामध्ये ज्यावेळेस त्यांना रंगेहात पकडण्यात आलं त्यावेळी सुद्धा त्यांना पकडून इथपर्यंत आणून सुद्धा सोडून देण्यात आलेलं आहे. त्यात काही जण म्हणतात की काही आर्थिक व्यवहार झाले असतील नसतील तो भाग आम्हाला माहीत नाही किंवा आमच्याकडे त्याचे पुरावे नाहीत. पण अशा पद्धतीने जर पोलीस व्यवस्था चालणार असेल, पोलीस प्रशासन चालणार असेल तर ह्या पोलीस प्रशासनाला जनतेला फायदा काय आणि पुढे याचं काय होणार? मी सचिन विठ्ठलराव चासकर, हल्ली मुक्काम नवलेवाडी. माझी उंचकडे या शिवारामध्ये शेती आहे. सदर शेतामध्ये माझा एक गरीब वाटेकरी काम करतो. मध्येच मोठ्या प्रमाणामध्ये ओला दुष्काळ पडला होता आणि या काळामध्ये त्यांनी कशीबशी थोडीफार सोयाबीन पिकवली होती. ती त्या सोयाबीनपैकी 10 पोते काही चोरांनी त्या ठिकाणाहून चोरून नेले. तदनंतर मी त्या संदर्भातली पोलिसांकडे फिर्याद केली आणि पोलिसांच्या पद्धतीनं त्यांनी त्यांची कार्यवाही सुरू केली. परंतु काल रात्री इंदुरी शिवारामध्ये येवले यांच्या वावरामध्ये काही चोर मोटार चोरत असताना, मोटारची खोलकाल करत असताना पकडले गेले. त्यांना तेथील गावकऱ्यांनी पकडलं आणि पकडल्यानंतर त्यांना बऱ्यापैकी विचारपूस केली असता असं लक्षात आलं की याच्या मागचे जे काही गुन्हे झालेले आहेत ते सगळे गुन्हे त्यांच्यामध्ये यांचा सहभाग आहे. त्यानंतर ही बातमी आम्हाला आज सकाळी समजली. ती बातमी समजल्यानंतर या संदर्भामध्ये माहिती घेण्याकरता आम्ही अकोले पोलीस स्टेशन या ठिकाणी आलो. अकोले पोलीस स्टेशन या ठिकाणी आले असल्यानंतर
असं लक्षात आलं की जे चोर रात्री लोकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते ते चोर या ठिकाणी हजर नाही आहेत, त्यांना सोडून देण्यात आलेलं आहे. साहेबांना विचारलं, साहेबांनी सांगितलं की कायद्यानुसार आम्ही त्यांना पकडलं होतं, जे असेल ती कारवाई पूर्ण केलेली आहे आणि बाकीचे जबाब घेण्यासाठी त्यांना आम्ही दुपारी बोलवणार आहोत. याही पूर्वी याच्या आधी आमच्या मेंदुरी गावामध्ये 7-8 जणांच्या मोटरी चोरी गेल्या, केबल चोरी गेल्या. त्याच्यानंतर त्याच्या आधी म्हाळादेवीमध्ये चोरी झाली, त्याच्यानंतर उंचडकमध्ये चोरी झाली, त्याच्या आधी नंतर निंबळमध्ये चोरी झाली. अशा वारंवार चोरीच्या घटना, निंबळच्या चोरीतले चोरही पकडून दिले, निंबळच्या चोरीमधले चोरही पकडून देण्यात आले. अशा वारंवार घटना या अकोला तालुक्यामध्ये, अकोला तालुक्याच्या अनेक गावांमध्ये होत आहेत. शिवाजीनगरमध्ये सध्याची काल 2-4 दिवसापूर्वीच धुमाडीमधील शिवाजीनगर हे ठिकाण आहे, या ठिकाणी 2 ठिकाणी घरफोडी करण्यात आली. पण दिवसेंदिवस चोऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेल्या आहे. परिस्थिती अशी लक्षात येते की ओला दुष्काळ पडला आहे, शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे, शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या नवीन पिकं येण्याच्या दृष्टीने लागवडी चालू आहेत आणि याच कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चोरांच्या चोऱ्या होत आहेत. पण चोर पकडले जाऊन त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही या ठिकाणी होताना दिसत नाही. तरी आपणा सर्व मीडियाला आणि मान्य पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांच्यावरती तात्काळ कारवाई करून आमच्या ज्या मुद्देमाल चोरी गेलेला आहे त्या सगळ्याची भरपाई मिळावी अशी आम्ही पोलीस प्रशासनाला आपल्या वतीने विनंती करतो. आणि या संदर्भात आता माननीय SP साहेब या ठिकाणी येत आहेत, त्यांच्याकडे आम्ही या संदर्भात तक्रार करणार आहोत की जेणेकरून कमीत कमी या चोऱ्या थांबल्या पाहिजे. दिवसेंदिवस जर चोऱ्यांचा हिंमत वाढत गेली तर भविष्यामध्ये याच्यातून एखाद्या चोराला जर पकडताना एखादाच माणूस असला तर त्याचा खून देखील होऊ शकतो. तर तात्काळ होणाऱ्या घटनांची पोलीस प्रशासनाने दखल घ्यावी अशी आमची त्यांना विनंती आहे. काल बहिरवाडी गावामध्ये जी चोरी झाली त्या चोरीच्या निमित्ताने तक्रार करण्यासाठी आज बहिरवाडी येथील ग्रामस्थ पोलीस स्टेशनमध्ये आले होते. तर ग्रामस्थांशी ज्यावेळेस बोलण्यात आले त्यावेळेस मला असे समजले की अनेकांचे धान्य चोरीला गेलेले आहे, अनेकांचे मोटरी चोरीला गेलेले आहेत आणि बहुतांश शेतकरी वर्गाचं सामान चोरीला गेलेलं आहे. ग्रामस्थांनी चोरांना पकडले देखील होते आणि त्या चोरांना जेव्हा पकडण्यात आले त्यावेळेस त्यांचा व्हिडिओ काढून चोरांकडून कबुली जबाब देखील वधवून घेण्यात आला होता. परंतु पोलीस स्टेशनमध्ये ज्यावेळेस निवेदन देण्यात आले त्यावेळेस प्रशासनाकडून त्यांना अर्वाच्य भाषेत उत्तर देण्यात आले. खरं तर प्रशासनाकडून ही गोष्ट अपेक्षित नाही आहे, कारण प्रशासन हे सर्वसामान्य माणसांच्या रक्षणासाठी असतं आणि ज्यावेळेस आपण ग्रामस्थ आपल्याकडे विश्वासाने येतात त्यावेळेस प्रशासनाने त्या विश्वासाला पात्र ठरणे हे महत्त्वाचे असते. त्यामुळे मी प्रशासनाला देखील विनंती केलेली आहे की यामध्ये जे कोणी आरोपी असतील आणि त्यांची संपूर्ण जी साखळी असेल किंवा त्यांना पाठीशी घालणारे जी लोक असतील त्या सर्वांवर कडक कारवाई करण्यात यावी आणि सर्वसामान्य शेतकरी वर्गाला आणि संपूर्ण ग्रामस्थांना न्याय देण्यात यावा. प्रक्रिया किंवा या चोऱ्या अकोले तालुक्यामध्ये घडत आहे. कोणाच्या गाड्या गेल्यात, कोणाचं सोयाबीन गेलंय, कोणाचे डाळिंब चोरीला गेलेत. काल परवा जवळजवळ 15 मोटारी एकदम गेल्यात आणि पोलीस पकडतायत, त्यांना परत सोडून देत आहे. आपण याच्यावर काय कारवाई करणार आहात? बरोबर आहे. अकोले पोलीस स्टेशन हद्दीतील काही ग्रामीण भागामधून शेतकऱ्यांचे सबमर्सिबल पंप आहे, सोयाबीन आहे किंवा अन्य शेती उपयोगी साहित्य चोरीला गेल्याच्या तक्रारी आताच 2-3 गावातील ग्रामस्थांनी केलेल्या आहेत. त्याविषयी यापूर्वी काही गुन्हे देखील दाखल झालेले आहेत. आताही आवाहन केलेलं आहे की असे जे कोणी शेतकरी असतील त्याचे गुन्हे आज आपण दाखल करून देत आहोत. यातील काही आरोपी निष्पन्न देखील आहे, 2 आरोपी ताब्यात आहेत, अन्य आरोपी आपण ताब्यात. या आरोपींवर जास्तीत जास्त कायदेशीर कशी प्रतिबंधात्मक कारवाई करता येईल या दृष्टीनं आपण विचार करू. याशिवाय यांच्याकडून जो काही मुद्देमाल आहे, मोटार असतील, सोयाबीन असतील, यांनी कोणी विकत घेतले असतील त्यांना सुद्धा चोरीचा माल विकत घेणारे या खाली आपण त्यांनाही सह आरोपी करू आणि यांच्यावरती जास्तीत जास्त निर्बंध किंवा प्रतिबंधात्मक कारवाई करू. याशिवाय ग्रामस्थांची मागणी आहे तेवढ्या संख्येने त्या भागात शेती साहित्याची चोरी होत असेल तर त्या भागामध्ये पोलीस पेट्रोलिंग सुद्धा आपण आजपासून वाढवू. गेले कित्येक वेळा या ठिकाणी तक्रार दाखल केल्या होत्या, परंतु काल आय विटनेस लोकांनी पकडलं आणि त्यांनी स्वतः पोलीस स्टेशनला इथं जाहीर पण केलं, तरी पण पोलीस स्टेशन त्यांना सोडून देत आहे. म्हणजे पोलीसच त्यांना पाठीशी घालते का?
त्याविषयी आम्ही माहिती घेतली. त्याविषयी वस्तुस्थिती अशी आहे की ज्या व्यक्तीचा त्यामध्ये काही मदत किंवा काही मुद्देमाल चोरीला गेला होता त्या व्यक्तीने काही कारणास्तव तक्रार दिली नाही आणि त्यामुळे पोलिसांनी सुमोटो त्यांच्यावरती एक गुन्हा दाखल केलेला आहे आणि तो गुन्हा बिलेबल असल्यामुळे त्यांना सोडून दिलं आहे. आता पुन्हा नव्याने गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती आपण कायदेशीर कारवाई करत आहोत. ज्या ज्या लोकांच्या चोरी झाल्या किमान 15 लाखाहून जास्त अनामत चोरी गेलेली आहे, चोरी गेलेल्यांना जे काही शेतकरी आहे त्यांना त्याचा बेनिफिट होणार का? त्यांना परत त्यांची अनामत मिळणार का? जी काही आता काही शेतकऱ्यांची यादी 15 शेतकऱ्यांची यादी माझ्याकडे त्यांनी दिलेली आहे. या आरोपींना आपण ताब्यात घेऊ किंवा त्याच्याकडे विचारपूस करू, बारकाईने यामध्ये त्याचं इन्फॉर्मेशन करू आणि त्यातून जे जे यांनी चोरलेले असतील पुढे कोणाला विकलेले असतील त्याची जी काही फॉरवर्ड लिंक आहे बॅकवर्ड लिंक आहे त्या नक्कीच आपण डेव्हलप करू आणि जो काही मुद्देमाल रिकवर होईल तो पुन्हा फिर्यादी मूळ फिर्यादी यांना आपण परत करू.